मलाही बोलायला वेळ मिळाला तर मी जवळजवळ 1 तास 1.5 तास बोलू शकतो. तर 10 मिनिटात कसं आटवायचं याचं कोडं मला पडलेलं आहे. कारण मी 10 मिनिटात जर हे संपवलं नाही तर कदाचित देवगिरी 6:50 ला 6:20 झाले. फक्त 10 मिनिटं आहे. म्हणून मी बॅग भरूनच आलोय. परत काय रिस्पॉन्सला जात. मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो, मी गेली 35 वर्ष फुले शाहू आंबेडकर चळवळीमधला कार्यकर्ता. रिपब्लिकन पक्षाचं 2दा ऐक्य करण्यामध्ये मी पुढाकार घेतला. रिडलचा मोर्चा जो झाला ना भूतो ना भविष्यती, गडकरींनी चौफेरमध्ये जे लोकसत्तेमध्ये लिहिलं होतं, रिडल्स इन हिंदुझम, त्याच्या विरुद्ध जो मुंबईमध्ये हुतात्मा चौकात जो मेळावा झाला, जगातला 2ऱ्या क्रमांकाचा मेळावा होता मोर्चा. पोलंडचे जे कामगार नेते होते, लॉस वॉलेचा म्हणून, त्यांची सॉलिडरिटी जी कामगार संघटना होती, गिनीज बुक मध्ये त्या मोर्चाचं नाव होतं जगातला सगळ्यात मोठा मोर्चा. आणि त्या मोर्चानंतर आपला हा मोर्चा रिडल्सचा मोर्चा होता. त्या मोर्चाचा सूत्रधार मी होतो. माझ्यामुळे तो मोर्चा निघालेला. 1990चं रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य करण्यामध्ये मी पुढाकार घेतलेला होता. 1998चं रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य करण्यामध्ये मी पुढाकार घेतलेला होता. रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, कवाडे सर, हे सगळे नेते माझ्या समकालीन आहेत. फरक एवढा होता, त्यांना आम्ही फोकस केलं व्यासपीठावर, जसं मी आता बोलतोय. या पडद्याच्या मागची भूमिका सगळी आमचीच होती, आम्हीच वटवायचो. सगळ्यांनीच नेते बनले तर मग कार्यकर्ता कोणी राहायचं. आठवलेंच्या बरोबर काम करत असताना, शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना, त्यांच्याकडं रिपब्लिकन पक्षाच्या वतीने ज्या काही मागण्या आम्ही मांडायचो, मुलांच्या स्कॉलरशिपसाठी, भूमिहीनांच्या जमिनीसाठी, महिलांवर होणारे अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी, गरिबांना घर देण्यासंबंधी, त्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांच्या समोर आम्ही बसून चर्चा करायचो. आठवले साहेब असायचे आमच्या बरोबर, पण मुत्सद्देगिरी आम्ही लोकांनी करायची मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्याकडे. आंदोलनामध्ये आम्ही कोणाला स्पेअर केलं नाही. मुख्यमंत्री असो, मंत्री असो, कोणी, कलेक्टर असेल, कमिशनर असेल, अनेक आंदोलनं केली. रस्त्यावरची लढाई 35 वर्ष आम्ही लढलो. जुन्या नेत्यांनी जी गडबड केली, समाज विघटित करून टाकला. नामदेव ढसाळ, बाई संगाऱ्यापासून ते रामदास पर्यंतच्या लोकांनी समाजाचं पुन्हा एकदा तरुणांचं विघटन केलं. आणि आम्ही ठरवलं की आता मग बाबासाहेबांच्या घराण्यातलाच कोणीतरी वारसदार आपण राजकारणामध्ये आणला पाहिजे. म्हणून मी पॅन्थरचा नेता असताना सुद्धा ती बाजूला सारली आणि बाळासाहेब आंबेडकरांना राजगृहातनं रस्त्यावर आम्हीच आणलं आणि म्हटलं, बाबा तू नेतृत्व कर. त्यांना नेता बनवलं. ते बाबासाहेबांच्या चौकटीच्या पलीकडे जाऊन भाजप सेनेबरोबरची इनडायरेक्टली मांडीला मांडी लावून बसण्याची त्यांची तयारी, या सगळ्या उभं आणणाऱ्या गोष्टी आहेत. आणि मग आम्ही असं ठरवलं की तुमच्यापेक्षा जरा मी वक्तृत्वानंही मोठा आहे, टॅलेंट आहे, ऍडमिनिस्ट्रेशन ब्युरोक्रेसीचा बाप आहे. मी बोटावर नाचवतो सगळ्या ऍडमिनिस्ट्रेशन. निर्णय घेण्याची क्षमता आहे, संघटन कौशल्य आहे, ताकद आहे. काय नाही, 2 हात करायची ताकद आहे. मुंबईमध्ये भाईगिरी आम्हीच करायचो पूर्वीच्या काळामध्ये. सगळ्यात चळवळीतले नेत्यांना माहिती आहे मी काय ते. आम्ही असं ठरवलं, मग आता किती दिवस ह्याच्या दारात बस, त्याच्या दारात बस, त्याच्या दारात तुकडे मोड, वैतागलो. किती टाइम रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य करायचं आम्ही, किती टाइम पुढाकार घ्यायचा, आणि कशासाठी घ्यायचा? ह्यांना खासदारक्या मिळण्यासाठी, ह्यांना आमदारक्या